अगं आकांक्षा, माझे आई वडील रोज लग्नाचा विषय काढत असतात. किती दिवसापासून आपण त्यांना टाळत आहोत. तुझ्या आई बाबांना पण सगळं मान्य, तरी तू सारखं लग्नाला नकारच देतेस. अगं आपल्या लग्नाची वय निघून चालली. अरे आत्ताशी आपण एकत्र आलो, जरा स्वतंत्र राहूया, काही दिवस मजा करू, आनंद लुटूया. काय आकाश, काय आकांक्षा, कुठला आनंद लुटायचा म्हणताय? मला पण कळू द्या. बरं झालं भाऊ राहुल, तू ऐकलंस सगळं. अरे बघ ना, ही लग्नाला नकोच म्हणते. अरे नको कुठं म्हणते मी, फक्त पुढे ढकलते एवढेच. खरं तर मला लग्न आणि कौटुंबिक बंधन नकोच वाटतात. त्यापेक्षा स्वतंत्र राहावं असंच वाटतं. हे बघ आकांक्षा, तुझं हे वाटतं याचं कारण असं आहे की तुझ्या अवतीभोवती टी व्ही सिरियल्स, समाज माध्यम, रील्स याच्या माध्यमातून ती पाश्चात्य संस्कृतीला खतपाणी घातलं जातात. त्यामुळे होतं काय की आपली भारतीय संस्कृती, पद्धती, परंपरा एक क्षीण होत चाललेल्या आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ते कसं काय? सांगतो. आपली योग्य वेळची लग्न पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती, सर्वांना सामावून घेण्याची तयारी, मुलांचं संगोपन हे आत्ता कुठं पाहायला मिळतंय का? नाही. पुढे आहे. आयुष्याच्या योग्य टप्प्यावर सर्व संस्कार होणे गरजेचे आहे. लग्न होणे, अपत्य होणे, त्यांचे संगोपन होणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण आयुष्याचे हेच भावनिक आणि सामाजिक विषय आहेत. अरे तिला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपली आणि आपल्या आईवडिलांची वय वाढल्यानंतर अनेक अडचणी येतात बाबा. काही उदाहरण आहेत आपल्याकडे अशी. हो हो, जे तुम्ही म्हणताय ते कळताय रे. कळते पण ओळख नाही, डोक्यात शिरत नाही. असं चिडवायचं नाही हा. मी लग्नाला होकार देते, पण एका अटीवर. कोणती आठ? लग्नानंतर माझं ऐकावं लागेल. TNC माझ्यात चालते. राहुल, तू साक्षीदार राहशील ना? यस, मंजूर राणी सरकार. एक मात्र बरं झालं, साक्षीदार भारीच मिळाला. ते कसं काय? अगं मागच्या वर्षापर्यंत हा राजासारखा होता एकदम. आता लग्न झाल्यापासून गुलाम झालाय वहिनीचा. हे आक्या, मी साक्षीदार हे विसरू नको हा. अरे चल लाग कामाला, झट मंग्याने पट बिया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. देवा, 4 वर्ष झाली. आता तरी या घरात मूल बागडू दे रे बाबा. अहो, 4 वर्ष झाली. दोघांचं अगदी छान जमलंय. नोकऱ्याही उत्तम चालल्यात. पण एक कमतरता जाणवते. कोणची? आत्तापर्यंत घरात मूल बागडायला हवं होतं. खरं आहे तुमचं, पण आजकालची जोडपी मूल नको म्हणून आग्रही असतात. अहो, कुणाचंच ऐकत नाही. म्हणूनच त्यांच्या आयुष्याची गणितं चुकतात. आकाश आला की मी बोलतोय या विषयावर त्याच्याशी. तुम्हीच बोला, तेच योग्य होईल. येवाना यायला पाहिजे होता आकाश. अरे हे आकाश आला. ये 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 आकाश, बस. मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचं आहे. बोला ना बाबा. हे बघा, तुम्ही दोघं बोलत बसा, मी पाणी आणते तोवर तुला. आकाश, 4 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. कुटुंब विस्ताराचा काही विचार आहे की नाही? हो बाबा. पण तशी चिन्ह काही दिसत नाहीये, म्हणून विचारतोय. तुझी आईही याच विचाराची आहे म्हणून म्हटलं. हो बाबा, विचार केलाय मी.
पण आकांक्षाचं काय? आकांक्षाला लग्नानंतर 2 वर्ष मूल नकोच होतं. तिला तिचं करिअर सेटल करायचं होतं. शिवाय तिच्या सगळ्या मैत्रिणी याच विचारांच्या आहेत. एकंदरीत हे विचार बाहेरचे आहेत. अरे सगळ्या गोष्टी योग्य वेळी झाल्या म्हणजे चांगलं असतं. अरे शिक्षण वेळेत व्हावं, नोकरी व्यवसाय अर्थार्जन वेळेत व्हावं आणि लग्नही वेळेत व्हावं. लग्न वेळेत झालं ना की मुलंही वेळेत होतात. त्यांच्याही पुढच्या शिक्षणाचं आणि अर्थार्जनाचं ते एक पायाभरणी असते. आयुष्याचे 4 टप्पे असतात तुला सांगतो. पहिली 20 वर्ष ही बालपण शिक्षण याच्यामध्ये व्यतीत होतं. 20 ते 40 ही 20 वर्ष शिक्षण नोकरी अर्थार्जन कुटुंब याच्यामध्ये व्यतीत होतात. आणि 40 ते 60 या टप्प्यामध्ये स्वतःच्या आयुष्याची सर्वासरळ मुलांचं शिक्षण त्यांची लग्न आणि त्यांच्या संसाराला सुरुवात करून देऊन 60 ते 80 या वयामध्ये आपण वानप्रस्थाश्रमाला जायला निर्धास्त होतं. ह्या आयुष्याचा आलेख जो आहे ना तो कोणीच लक्षात घेत नाही. म्हणून आजकालची कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था सुद्धा मोडकळीस आलेली आहे. याचा तुम्ही काहीतरी विचार करा तुम्ही. हो बाबा, मला पटतंय तुमचं सगळं. पण आकांक्षाची बोल आणि ठरव काय ते. हो बाबा, मी तिच्याशी बोलतो आणि ठरवतो. वा, ते बघ आई आली. हे घे. वा, आज अगदी आनंद झाला. साखरच ठेवते ना देवापुढे. आकाश, आता तू बाबा होणार आणि हे आजोबा. आणि तुम्ही नाही का होणार आजी? आकाश, असं व्हायला नको होतं. मी किती काळजी घेतली होती, पण 3 महिन्यानंतर मिसकॅरेज झालो आणि आता 4 महिन्यानंतरही गर्भधारणा होत नाही असंच वाटतंय. मी खूप निराश आणि दुःखी झाली आहे. आकांक्षा, एवढी दुःखी होऊ नकोस. असं काही होईल वाटलं नव्हतं, पण तू धीर अजिबात सोडून येतेस. आपण प्रयत्न करतोयस ना. आई बाबांना कळून दिलं नाही म्हणून बरं झालं. त्यांना सगळं कळतं, ते बोलून दाखवत नाही तेवढंच. एकदा बाबा मला विचारत होतं की तुम्ही दोघं पण खूप नाराज दिसता, काही अडचण आहे का नाही. पण मी काही त्यांना सांगितलं नाही, वेळ मारून नेली फक्त. हो, मला सुद्धा त्या दिवशी आई प्रश्न विचारत होत्या. कदाचित त्यांच्या लक्षात आलं असेल. नकळत त्या बोलून गेल्या. आकाश, असं तर नाही ना होणार? मी आईपणाला मुकणार तर नाही ना? नाही आकांक्षा, असं धीर सोडू नकोस तू. नाही, असं काही नाही होणार. तू धीर अजिबात सोडू नकोस. आजकाल खूप सुविधा निघाल्या, आपण तसा पण विचार करूया दुसरा. ते सर्व ठीक आहे रे, पण तू आणि आईबाबा मला सांगत होतात की योग्य वेळी मूल होऊन जावं, त्याचे अनेक फायदे आहेत. पण मीच त्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्यामुळे अशी वेळ आली आहे. त्रास आणि मनस्ताप तर होईलच, पण आवाडोबे खर्च होईल तो वेगळाच. तू काही काळजी करू नकोस. चुकलं माझं, खूप चुकलं माझं. आकांक्षा, तू काही काळजी करू नकोस. मी बाबांशी बोलतो, त्यांचा सल्ला घेऊनच पुढचं काय ते ठरवूयात. आज देवळात जाऊन आलोय आम्ही. पाणी आणते मी. देवा, निवांत बसून शांतपणे बोलताय बघून बरं वाटलं.
बाबा विषय थोडा गंभीर आहे, मला तुमच्याशी बोलायचंच होतं. अगं बाई, आकाश काय झालं रे? तुम्हा दोघांना अंदाज असेलच की आम्ही मूल होण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण काही अडचण येत आहे. मागे आकांक्षाचं तसं झालं, त्यानंतर सकारात्मक काही घडतच नाही. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा विचार करतो. अगदी योग्य तेच करताय तुम्ही तो. माझ्या ओळखीचे एक तज्ज्ञ गायनेकोलॉजिस्ट आहे. त्यांचा आपल्या शहरातच रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे. आपण त्यांचा सल्ला घेऊया. आकांक्षा आणि आकाश, हे बघा, तुम्ही दोघांनी अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत की, आणि देवाच्या कृपेने सगळं काही ठीक होणार आहे. आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देऊया, त्यात काय एवढं. अगदी बरोबर. काय वा, अगदी वेळेत आला. छान आनंदी वातावरण दिसतंय. काय काका, काय काकू, कसे आहात? आम्ही मस्त मजेत. तुम्ही बसा, तिच्या हार्टे. मी पण फ्रेश होणे. कमी बसा पण. काय आकाश, कसा आहेस? राहुल, आम्ही वरवर जरी आनंदी दिसत असेल ना, तर आतून खूप निराश आहोत रे. मागे मी तुझ्याशी या विषयावर बोललो होतो एकदा. हो माहिती आहे रे, पण त्यात काही काळजी करण्यासारखं कारण नाही आहे. आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊया, त्यातून काहीतरी मार्ग काढूया नक्कीच. तू काय काळजी नको करू. मला माझी काळजी वाटत नाही रे, पण आकांक्षाबद्दल. हो, मी समजू शकतो. मी बोलतो ती अशी, तू काही काळजी नको करू. मग तर झालं. ते तर आहेच रे. तू मला मागे सांगत होतंस, पण मी तुझं ऐकलं नाही कधी. असू दे रे, जीना इसी का नाम है. डोंट वरी, बी हॅपी. डॉक्टर, कसे आले सगळे रिपोर्ट्स? जस्ट रिलॅक्स मॅन, रिलॅक्स. तुमच्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट बघता तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागते. कोणते निर्णय? कारण आकांक्षाच्या बाबतीत नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे शक्य होणार नाही. काय? ह्याला कारणं बरीच आहेत. कोणती कारण? त्यापैकी एक म्हणजे हल्लीच्या काळात 25 नंतर स्त्रियांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही, ते आकांक्षाच्या बाबतीत होते. पण डॉक्टर, याच्यावर काही उपाय असेल ना? उपाय आहेत. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. त्याला हल्ली लोक टेस्ट ट्यूब बेबी असंही म्हणतात. अरे जस्ट रिलॅक्स, एवढे गंभीर होऊ नका. आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाने हे सहज शक्य होतंय आणि सक्सेसफुल सुद्धा होतं. तुम्ही इथे यायच्या आधी तुमच्या भावांचा फोन आला. ते माझे जुने स्नेही आहेत बरं का. आणि हो, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, फक्त मनाची तयारी करा. पण डॉक्टर, यात जोखीम पण असेल आणि खर्च पण खूप येत असेल ना? जस्ट रिलॅक्स. जोखीम म्हणाल तर काहीही नाही, मी आहे ना. आणि खर्चाचं म्हणाल तर माफक दरात हे सगळं आपण करू. मनाची फक्त तयारी करा, सगळं काही ठीक होईल. तुमच्या घरात आनंद खेळेल, तुम्ही आईबाबा व्हाल, तुमच्या आयुष्याला बहर येईल. हो डॉक्टर, थँक्यू डॉक्टर. दॅट्स लाईक अ गुड बॉय. अहो आजोबा, कसला विचार करताय? अहो आजीबाई, आता आपला नातू 1 महिन्याचा होईल. त्याच्या बारशाचा सोहळा करायला पाहिजे का नको? हो तर, मी तर आत्तापासूनच तयारीला लागली. आई, बाबा, आज तुम्ही किती आनंदी दिसताय. मी आणि आकांक्षा पण खूप खुश आहोत. आजोबा, मग एवढी सगळी तयारी करणारे कोण? जाऊ ना. बाळ झोपलंय वाटतं. बघा मुलांना, तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. तुमच्या संसार वेलीवर फूल उमललंय. अरे, फुलाविना भात आणि मुलाविना घर हे सुनस वाट. तुमच्या संसार वेलीला फूल उमललं, बहर आला.
रसिक हो, नमस्कार. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या ओवाळणी, राजी, आंबट गोड, चिमूटभर मीठ, मेरी आवाज सुनो अशा बऱ्याच शॉर्ट फिल्म पाहिल्यात. त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही केलेलं आहे. आता आमची नवीन शॉर्ट फिल्म येते, त्याचं नाव आहे बहर. आजकाल कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था थोडीशी ढासळत चाललेली आहे. त्याचं मूळ कारण आहे की मुलं वेळेवर लग्न करत नाही, वेळेवर मूल देण्याचा विचार करत नाही. त्यामुळे हे सगळं घडतंय. तर तुम्ही ही शॉर्ट फिल्म पहा आणि थोडा गंभीर सिरियस विषयाला हात घातलेला आहे, पण तुम्हाला ते नक्की आवडेल आणि तुम्ही आमच्या बहर शॉर्ट फिल्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.